नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण आज महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 मित्रांनो, अर्थात आपली TET एक्झाम 2026 साठी मित्रांनो आपण आज जी की मराठीचं मित्रांनो जी की मॅरेथॉन या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो बघा, भलेही बघा जी की आपल्या मित्रांनो मॅरेथॉनला आजचा 1 तास जाऊ द्या मित्रांनो, परंतु आपण आज 1 तास आणि मित्रांनो मराठीचा विषय खलास या ठिकाणी करणार आहोत. म्हणून मित्रांनो आपला हा आजचा जो काही संपूर्ण भाग असणार आहे मित्रांनो, आपला हा आजचा शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. आणि मित्रांनो जर नवीन असाल तर बघा आपल्या चॅनलवर तुम्ही आत्ताच सबस्क्राईब मित्रांनो नक्कीच करून घ्या. कारण बघा की मित्रांनो या आपल्या चॅनलवर मित्रांनो बघा की रोज याच प्रकारचे मित्रांनो व्हिडिओज बघा की अपलोड केले जातात. ओके, म्हणून मित्रांनो बघा लगेच आपल्या चॅनल तुम्ही आत्ताच सबस्क्राईब मात्र करून घ्या. आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे खूप IMP प्रकारचे प्रश्नसंच आपण आज या ठिकाणी कव्हर करणार आहोत. मित्रांनो बघा की तुमचं पेपर 1 असो वा पेपर 2, ओके, या दोन्ही पेपरसाठी मित्रांनो बघा की IMP प्रश्न आपण कव्हर करणार आहोत. आणि मित्रांनो एकदम फायदेशीर असे बघा की मित्रांनो प्रश्न असंच बघा की आपल्या पेपरसाठी मित्रांनो ठरणार आहेत. म्हणून मित्रांनो वही पेन घ्या लगेच आणि हे संपूर्ण प्रश्नसंच लिहून घ्या. ओके, आता प्रश्न पहिला, कोणत्या लिपीला सर्व लिपींची जननी म्हणतात? मित्रांनो बघा, कोणत्या लिपीला सर्व लिपींची जननी म्हटली जाते? तर ती म्हणजे जे की मित्रांनो क्रमांक अ ब्राह्मी लिपी म्हणजे मित्रांनो जी की सर्व लिपींची मित्रांनो जननी आहे. पुढे आता ॲ व अ मित्रांनो बघा, ॲ व अ हे आदत स्वर मराठी वर्णमालेत घेण्याची शिफारस खालीलपैकी कोणी केली? तर मित्रांनो ॲ आणि अ हे जे आदत स्वर आहेत मित्रांनो हे बघा की मराठी वर्णमालेत घेण्याची शिफारस हे बघा की क्रमांक ब अरविंद मंगळूरकर यांनी मित्रांनो केली होती. ओके, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, हां, देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या आहेत? मित्रांनो बघा, देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या आहेत? तर ते म्हणजे जे की मित्रांनो क्रमांक च्या मराठी, गुजराती, हिंदी आणि संस्कृत या मित्रांनो ज्या 4 भाषा आहेत मित्रांनो, या बघा जे की मित्रांनो देवनागरी लिपी असणाऱ्या मित्रांनो भाषा आहेत. ओके, पुढे खालीलपैकी घोष व्यंजन कोणते आहे? तर मित्रांनो बघा, आता घोष व्यंजन कोणतं आहे यापैकी श, ट, च आणि घ. तर मित्रांनो बघा यापैकी जे की क्रमांक ड च मित्रांनो घ हे जे व्यंजन आहे मित्रांनो हे बघा की घोष व्यंजन आहे. ओके, पुढे आता पाचवा, मराठी वर्णमालेत मृदू वर्ण किती आहेत? तर मित्रांनो बघा आपल्या मराठी वर्णमाले एकूण बघा जी की मालेत एकूण किती मृदू वर्ण आहेत? तर ते म्हणजे मित्रांनो जी की क्रमांक अ 37 आपल्या प्रश्नाचं मित्रांनो बघा जी की या ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके, करेक्ट आन्सर. पुढे लयबद्ध रचनेला काय म्हणतात? तर मित्रांनो बघा लयबद्ध रचनेला बघा जी की क्रमांक ब पद्य असं म्हटलं जातं. पुढे हां, ज्या व्यंजनांचा उच्चार नाकाद्वारे होतो त्यांना डॅश डॅश म्हणतात. मित्रांनो बघा ज्या व्यंजनांचा उच्चार हा बघा जी की नाकाद्वारे होतो त्यांना मित्रांनो जी की क्रमांक बघा अनुनासिके असे म्हणतात. ओके, तर मित्रांनो जी की क्रमांक अनुनासिके बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी जी की करेक्ट आन्सर होणार असेल. पुढे आता मित्रांनो बघा, आता बघा आज जवळपास 24 तारीख आहे बघा मित्रांनो, 24 जून आणि बघा 25, 26 आणि 27 आणि 28. ओके, आता येणाऱ्या 28 जून रोजीचं मित्रांनो बघा आपली परीक्षा आहे. ओके, म्हणून मित्रांनो जर तुम्हाला ही TET परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास करायची असेल तर पास करण्यासाठी आपला 5000 प्लस अशा प्रश्नांचा महाडोकळा लगेच खरेदी करा. लगेच खरेदी करण्यासाठी 74 14 93 या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून मित्रांनो या नंबरच्या व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाका किंवा शेअर करा. स्क्रीनशॉट टाकल्या शेअर केला गेला मित्रांनो अवघ्या 1 मिनिटाच्या आत जो मित्रांनो आपला हा महाटोकळा असणार आहे बघा, जी मित्रांनो आम्ही तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून मित्रांनो वेळ लावू नका, वेळ गेलेली नाही. शेवटचे बघा की 4 दिवस मित्रांनो बघा की शिल्लक आपल्याकडे उरलेले आहेत. म्हणून वेळ लावू नका, लगेच आपला महाटोकळा खरेदी करून घ्या. कारण मित्रांनो बघा तुम्हाला कमीत कमी वेळेत मित्रांनो जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो आपला हा महाटोकळा बघायची की एक अत्यंत उपयुक्त असा साधन ठरणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो वेळ लावू नका, शेवटचे 4 दिवस उरलेले आहेत. म्हणून लगेच आपला महाटोकळा मित्रांनो खरेदी करून घ्या, बाय करून घ्या. आणि मित्रांनो बघा तुमच्या अभ्यासाला एक नवी दिशा द्या आणि तुमचे एक 90+ मित्रांनो गुण बघा जे की तुम्ही या ठिकाणी आपल्या महाटोकळ्याच्या मार्फत फिक्स करून घ्या. ओके, पुढे आता क्षणेक जोडाक्षर कसे बनले आहे? तर मित्रांनो क्षणेक या हे जे जोडाक्षर आहे मित्रांनो कसं बनलेलं आहे? तर ते म्हणजे मित्रांनो जी की क्रमांक क्षण प्लस 1. ओके, लक्षात असू द्या. पुढे गाळलेला शब्द भरा, अव्ययालाच डॅश डॅश म्हणतात. तर मित्रांनो बघा अव्ययालाच बघा जी की क्रमांक अविकारी शब्द असेही म्हटले जाते. ओके, पुढे
खालीलपैकी योग्य वाक्य ओळखा. आता मित्रांनो बघा, यापैकी योग्य वाक्य कोणतं? सामान्य नाम हे फक्त व्यक्तिवाचक असते. विशेष नाम हे व्यक्तिवाचक असते. विशेष नाम हे जातीवाचक असते. की पदार्थाच्या गुणाबरोबर स्थिती किंवा क्रिया दाखवणाऱ्या नामांना विशेष नाम म्हणतात. तर मित्रांनो बघा, यापैकी आता योग्य वाक्य कोणतं? तर ते म्हणजे जे की क्रमांक ब चं विशेष नाम हे व्यक्तिवाचक नाम असते. हे मित्रांनो बघा जे की योग्य वाक्य आहे. ओके, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक ब याला सोडलं क आणि ड ही तीनही वाक्य मित्रांनो चुकीची आहेत, अयोग्य. ओके, असू द्या लक्षात. पुढे हां, खालीलपैकी कोणते नाम समुदायवाचक नाही? मित्रांनो आता खालीलपैकी कोणतं नाम हे बघा जे की समुदायवाचक नाही? नदी, वर्ग, सैन्य की कळप यापैकी मित्रांनो जे की क्रमांक हे जे नदी आहे मित्रांनो नाम हे बघा जे की समुदायवाचक मित्रांनो नाम आहे. ओके, लक्षात ठेवा. सॉरी, जे की मित्रांनो समुदायवाचक नाम नाही. ओके, याला सोडलं वर्ग, सैन्य आणि कळप हे जे मित्रांनो तीनही नामं आहेत बघा, हे मित्रांनो जे की समुदायवाचक नाम आहेत. ओके, लक्षात ठेवा. तर मित्रांनो जे की या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर क्रमांक नदी असणार आहे. पुढे हां, वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजे भाव व्यक्त करणाऱ्या नामाला काय म्हणतात? मित्रांनो, वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजे भाव व्यक्त करणाऱ्या नामाला काय म्हणतात? तर ते म्हणजे मित्रांनो जे की क्रमांक भ भाववाचक नाम असे म्हटले जाते किंवा भाववाचक नाम मित्रांनो म्हणतात. ओके, लक्षात ठेवा. पुढे खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा. आता मित्रांनो बघा, कृपया, झाडू, गरज की चरखा यापैकी मित्रांनो बघा जे की क्रमांक 3 म्हणजे क चा जो मित्रांनो शब्द आहे गरज, हा शब्द बघा जे की मित्रांनो ठिकाणी स्त्रीलिंगी शब्द आहे. ओके, फक्त लक्षात ठेवा मित्रांनो बघा, फक्त मी तुम्हाला बघा जी IMP प्रश्न संच ठिकाणी जी की देत आहे. ओके, म्हणून नोट डाऊन करून घ्या आणि येणार आहे मित्रांनो 24 ते बघा जी की 48 तासाच्या आत हे संपूर्ण प्रश्नसंच मित्रांनो पाठांतर मध्ये करून घ्या. कारण 100% मित्रांनो मी या ठिकाणी गॅरंटी देत आहे की मित्रांनो हेच तुम्हाला प्रश्नसंच बघा की परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहेत. म्हणून संपूर्ण व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत अभ्यासून घ्या. ओके, पुढे सुंदर फूल या अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. मित्रांनो बघा, सुंदर फूल या अधोरेखित शब्दाचं लिंग हे बघा जे की क्रमांक ड मित्रांनो नपुंसक लिंग आहे. ओके, पुढे चढ या क्रियापदास लिंग, वचन व पुरुष यांच्या झालेल्या विकारांचा गट शोधा. मित्रांनो बघा, चढ या क्रियापदास लिंग, वचन व पुरुष यांच्या झालेल्या विकारांचा गट कोणता? तर तो म्हणजे मित्रांनो चढतो, चढतात आणि चढतोच बघा जे आपल्या प्रश्नाचं मित्रांनो ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, जे की क्रमांक लक्षात ठेवा. तर बघा, खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेक वचन होतात? तर मित्रांनो बघा, यापैकी खालीलपैकी कोणत्या नामाचं अनेक वचन होत असते? तर ते म्हणजे मित्रांनो जे की क्रमांक ब सामान्य नामाचं मित्रांनो फक्त जे की अनेक वचन होते. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक ब मित्रांनो या ठिकाणी असणार आहे. पुढे आता खालील शब्द पुढील शब्दातील अनेक वचनी शब्द ओळखा. फूल, हारे, मोते की जळू यापैकी मित्रांनो बघा अनेक वचनी शब्द हा बघा जे की क्रमांक चा मित्रांनो मोते हा या ठिकाणी असणार आहे. जे की मित्रांनो क्रमांक मोते बघा मित्रांनो आपल्या प्रश्नाचं बघा जे की या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. पुन्हा खाली दिलेल्या कोणत्या पर्यायातील शब्दांची रूपे अनेक वचनी होताना बदलत नाहीत? मित्रांनो आता यापैकी जे की क्रमांक ड या बघा जे पर्यायामध्ये मित्रांनो दिलेली जी अनेक बघा जे की मित्रांनो अनेक वचनी रूपे आहेत मित्रांनो, ही जे की एकवचनी मित्रांनो रूपे आहेत ही अनेक वचनी होताना बदलत नाहीत. ओके, म्हणजे मित्रांनो जे की क्रमांक ड शत्रू, उंदीर, कवी, देव आणि चिकू हे आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे. ओके, पुढे आता बाबांनी यात्रेतून खेळणी आणली. मित्रांनो, बाबांनी यात्रेतून खेळणी आणली या वाक्यातील नी हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? तर मित्रांनो बघा, नी हा जो प्रत्यय आहे हा बघा जे की क्रमांक तृतीय विभक्तीचा प्रत्यय आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे बघा, तर बघा हां, खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे दोन्ही वचनातील प्रत्यय सारखेच आहेत? मित्रांनो बघा, जे की कोणत्या विभक्तीच्या मित्रांनो खालीलपैकी कोणत्या विभक्तीत जे की दोन्ही वचनातले मित्रांनो प्रत्यय हे सारखेच आहेत किंवा सारखेच असतात? तर ते म्हणजे मित्रांनो जे की क्रमांक ब सॉरी बघा जे की ब मित्रांनो क जे की चुकीनं पले जे की मित्रांनो टायपिंग मिस्टेकनं क पले परंतु मित्रांनो ब बघा जे की सप्तमी मित्रांनो देखील आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके, लक्षात ठेवा मित्रांनो. तर बघा जे की कोणत्या विभक्तीमध्ये मित्रांनो दोन्ही वचनाचे प्रत्यय हे सारखेच असतात? तर ते म्हणजे जे की सप्तमी विभक्तीमध्ये. लक्षात ठेवा. पुढे हां, आईने मुलीला शाळेत घातले. मित्रांनो, आईने मुलीला शाळेत घातले या वाक्यातील ला
हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? तर मित्रांनो बघा या वाक्यातला ला हा जो प्रत्यय आहे हा बघा जे की क्रमांक चतुर्थी विभक्तीचा आहे. ओके. पुढे मी, आपण, स्वतः ही कोणती सर्वनामे आहेत? मित्रांनो मी, आपण, स्वतः ही जी मित्रांनो बघा सर्वनामे आहेत हे बघा जी की क्रमांक पुरुषवाचक सर्वनामे आहेत, लक्षात ठेवा. पुढे हां, तेथे काय घडले मला सांगता येणार नाही. मित्रांनो तेथे काय घडले मला सांगता येणार नाही. अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. आता मित्रांनो बघा अधोरेखित कोणत्या शब्दाला केलंय तर काय. आता काय मित्रांनो आपण केव्हा म्हणतो जेव्हा आपल्याला एखाद्याला प्रश्न विचारायचा असतो किंवा एखादी अनिश्चित गोष्ट विचारायची येते असते मित्रांनो तेव्हा आपण काय हा शब्द वापरतो. म्हणून मित्रांनो जे की क्रमांक अनिश्चित ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बघा जे की उत्तर असणार आहे. ओके. तर काय हा जो मित्रांनो शब्द आहे हा बघा जे की मित्रांनो अनिश्चित जे की मित्रांनो या सर्वनामाचा प्रकार आहे. ओके. पुढे आता खालीलपैकी अपूर्णांक वाचक संख्या विशेषणाचे उदाहरण कोणती आहे? मित्रांनो खालीलपैकी अपूर्णांक वाचक संख्या विशेषणाचं उदाहरण हे बघा जे की क्रमांक ड पाव कप हा मित्रांनो या ठिकाणी असणार आहे. करविणे हे क्रियापद कोणत्या प्रकारात येते? मित्रांनो करविणे हे जे क्रियापद आहे हे बघा जे की मित्रांनो क्रमांक प्रयोजक बघा जे की मित्रांनो या प्रकारामध्ये येतो. ओके. लक्षात ठेवा. पुन्हा थर चूर खळखळ सळसळ ओरड पीक. मित्रांनो थर चूर खळखळ सळसळ ओरड पीक हे शब्द कोणते धातू आहेत? तर मित्रांनो हे शब्द जे की क्रमांक अकर्मक धातू आहेत, लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. पुन्हा खालीलपैकी अपूर्ण भविष्यकाळाचे उदाहरण किंवा क्रियापद कोणते? मित्रांनो आता अपूर्ण भविष्यकाळाचं उदाहरण घेत असतो, घेत असेल की घेत जाईल. तर मित्रांनो बघा यापैकी जे की अपूर्ण भविष्यकाळाचं जे काही मित्रांनो बघा क्रियापद आहे ते मित्रांनो जे की क्रमांकच घेत असेल हे मित्रांनो या ठिकाणी असणार आहे. पुन्हा खालीलपैकी रीतिभूत काळाचे वाक्य कोणते? तर मित्रांनो बघा रीतिभूत काळाचं वाक्य हे बघा जे की क्रमांक तू रोज व्यायाम करत असे हे मित्रांनो या ठिकाणी असणार आहे, लक्षात ठेवा. पुढे आता त्याने अभ्यास केला या वाक्याचे चालू वर्तमान काळात रूपांतर करा किंवा अपूर्ण वर्तमान काळात रूपांतर करा या प्रकारचा प्रश्न विचारला. आता मित्रांनो त्याने अभ्यास केला याचं अपूर्ण वर्तमान काळात किंवा चालू वर्तमान काळात कशा प्रकारे रूपांतर करायचं तर तो अभ्यास करत आहे किंवा तो अभ्यास करत असेल या प्रकारचे प्रश्न येऊ शकते. ओके. तर मित्रांनो या ठिकाणी जे की क्रमांक तो अभ्यास करत आहे मित्रांनो बघा जी की आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके. लक्षात ठेवा. पुढे हां, क्रियाविशेषण अव्ययांचे प्रकार किती किंवा मित्रांनो क्रियाविशेषण अव्ययांचे प्रकार एकूण किती आहेत? तर मित्रांनो ते म्हणजे जे की क्रमांक 8 आहेत, लक्षात जे की तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. शाबाश माधवी तू पोलीस झालीस. मित्रांनो शाबास माधवी तू पोलीस झालीस अधोरेखित शब्दाची जात आपल्याला सांगायची आहे. तर मित्रांनो आता अधोरेखित कोण्या शब्दाला केलंय तर शाबास. तर शाबाश या शब्दाची मित्रांनो जात ही बघा जी की क्रमांक केवल प्रयोगी ही मित्रांनो या ठिकाणी असणार आहे. पुढे शब्दांच्या जाती ओळखा. अबब अरेरे. मित्रांनो अबब आणि अरेरे या शब्दांच्या जाती कोणत्या आहेत? तर ते म्हणजे मित्रांनो जे की क्रमांक केवल प्रयोगी मित्रांनो बघा जे की या शब्दाच्या मित्रांनो हे जाती आहेत. पुढे एक मिनटं. हां, आता बघा पुढील शब्दाचा प्रकार ओळखा. मित्रांनो नदी हा कोणत्या शब्दाचा प्रकार आहे? तर तो म्हणजे जे की क्रमांक मित्रांनो तत्सम या शब्दाचा प्रकार आहे. पुढे पगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत रूढ झाला आहे किंवा पगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेला आहे? तर मित्रांनो जे की क्रमांक बघा पोर्तुगीज भाषा आहे. आपल्या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर म्हणजे आपल्या प्रश्नाचं बघा जे की मित्रांनो हे उत्तर असणार आहे. पुढे हां, खालीलपैकी अभ्यस्त शब्द कोणता आहे? तर मित्रांनो बघा खालीलपैकी कोणता अभ्यस्त शब्द आहे तर ते म्हणजे जे की क्रमांक आंबट चिंबट हा जो मित्रांनो शब्द आहे हा बघा जे की मित्रांनो अभ्यस्त शब्द असणार आहे म्हणजे आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर. पुढे तू फारच चतुर आहेस. मित्रांनो तू फारच चतुर आहेस या वाक्याचे उद्गारवाचक वाक्य बनवा. मित्रांनो तू फारच चतुर आहेस या वाक्याचं उद्गारवाचक वाक्य हे बघा जे की मित्रांनो क्रमांक तू किती चतुर आहे. तू किती चतुर आहे तू हे मित्रांनो असणार आहे. कारण मित्रांनो बघा आता उद्गारार्थी वाक्य तेव्हाच ठरतं जेव्हा जे की वाक्याच्या शेवटी मित्रांनो बघा उद्गारार्थी चिन्ह येतं. ओके. आता या ठिकाणी वाक्यात आलेलं आहे या ठिकाणी देखील वाक्यात आलेलं आहे म्हणून मित्रांनो बघा जे की वाक्याच्या शेवटी जे की क्रमांक ब मध्ये आलेलं आहे म्हणून हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे जे की करेक्ट आन्सर. पुढे आता
जगात सर्वात सुखी असा कोण आहे मित्रांनो? जगात सर्वात सुखी असा कोण आहे या या वाक्याचे विधानार्थी वाक्य कोणते? तर मित्रांनो बघा जी की या वाक्याचं विधानार्थी वाक्य हे बघा जी की क्रमांक जगात सर्व सुखी असा कोणीच नाही मित्रांनो बघा जी की असं असणार आहे. पुढे वाक्य पृथक्करण म्हणजे काय? विद्यार्थी मित्रांनो बघा वाक्य पृथक्करण म्हणजे काय? तर ते म्हणजे मित्रांनो जी की क्रमांक वाक्यातील शब्दांचा परस्पर संबंध स्पष्ट करणे असा याचा अर्थ होतो. पुन्हा खालील वाक्यात कोणता शब्द अलंकार आहे किंवा शब्द अलंकार आहे? तर मना चंदनाचे परित्वा झिजावे मित्रांनो, मना चंदनाचे परित्वा झिजावे परी अंतरी सज्जना निभवावी. मित्रांनो बघा हा कोणता अलंकार आहे? तर तो म्हणजे जी की क्रमांक बघा जी की यमक अलंकार या ठिकाणी असणार आहे. पुढे बालिश बहु बायकांत बडबडला मित्रांनो, बालिश बहु बायकांत बडबडला या वाक्यातील अलंकार ओळखा. तर मित्रांनो बालिश बहु बायकांत बडबडला या वाक्यातील अलंकार हा बघा जी की क्रमांक अनुप्रास हा मित्रांनो बघा जी की या ठिकाणी अलंकार असणार आहे. पुढे आता शुद्ध शब्द ओळखा मित्रांनो, आपल्याला बघा जी की म्हणलेलं आहे. आता आध्यात्मिक हा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर त्या मित्रांनो बघा या ठिकाणी कोणता शुद्ध शब्द आहे? तर तो म्हणजे जी की क्रमांक चा आध्यात्मिक, जे की तुम्हाला मित्रांनो पहिली विलांटी बघा जी की आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे. पुढे पुन्हा शुद्ध शब्द ओळखा. विक्षिप्त मित्रांनो, आता विक्षिप्त यापैकी कोणता शब्द बरोबर आहे? तर ते म्हणजे की मित्रांनो क्रमांक ब चा वला पहिली विलांटी आणि क्षला दुसरी विलांटी. ओके, लक्षात ठेवतो मित्रांनो जे की या प्रकारे आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक ब मित्रांनो विक्षिप्त या ठिकाणी असणार आहे, जे की शुद्ध शब्द बघा मित्रांनो जे की तुम्हा सर्वांना बघा लक्षात ठेवायचं आहे. पुढे आता भार्या या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा मित्रांनो, भार्या या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द हा बघा जी की क्रमांक नंदिनी ह्या ठिकाणी असणार आहे, लक्षात ठेवा. याला सोडलं कलत्र, जाया, दारा हे तीनही शब्द मित्रांनो भार्या या शब्दाचे बघा जी की जवळपास समानार्थी शब्द आहेत. पुढे बघा खालीलपैकी कोणता शब्द रात्रीचा समानार्थी नसलेला शब्द आहे? तर मित्रांनो यापैकी कोणता शब्द हा रात्रीचा समानार्थी नसलेला शब्द आहे? तर ते म्हणजे मित्रांनो जे की क्रमांक पल्लवी हा आहे. ओके, आणि याला सोडलं निशा, रजनी आणि यामिनी हे तीनही शब्द मित्रांनो बघा की रात्री या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. ओके, तर मित्रांनो बघा जी की या 44व्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा जी की आपला क्रमांक पल्लवी या ठिकाणी मित्रांनो असणार आहे. पुन्हा खालीलपैकी कोणता शब्द कोकिळ या शब्दाला समानार्थी आहे? तर मित्रांनो बघा की कोकिळ या शब्दाला समानार्थी असणारा शब्द हा बघा जी की क्रमांक जे की मित्रांनो पीक या स्वरूपात होतो, जे की मित्रांनो प ला पहिली विलांटी आणि क पीक. ओके, लक्षात ठेवा. पुन्हा मूल्य शब्दाचा मित्रांनो मूल्य शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. बघा एक मिनटं, मूल्य नाही तर पुढील असा आहे बघा मित्रांनो, पुढील या प्रकारे पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर मित्रांनो मौल्यवान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द हा कवडीमोल मित्रांनो असा होतो. ओके, लक्षात ठेवा. बघा पुढे जरा मित्रांनो, जरा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द हा आहे. तर कोणता आहे बघा? तर तो म्हणजे मित्रांनो जे की क्रमांक तारुण्य हा शब्द या ठिकाणी असणार आहे, जे की मित्रांनो जरा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. बघा पुढे विरुद्धार्थी शब्द निवडा. बघा कृपण या शब्दाचा मित्रांनो बघा जी की विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर तो म्हणजे मित्रांनो बघा जी की क्रमांक उधळ्या हे मित्रांनो बघा जी की या ठिकाणी असणार आहे. ओके, कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर उधळ्या बघा जी की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ढवळ्या शेजारी पोवळ्या बांधल्या मित्रांनो, ढवळ्या शेजारी पोवळ्या बांधल्या वान नाही पण गुण लागला या म्हणीचा अर्थ सांगा. या म्हणीचा अर्थ हा मित्रांनो बघा जी की क्रमांक वाईट माणसाच्या संगतीने चांगला माणूसही बिघडतो असा होतो. म्हणजे मित्रांनो जी की क्रमांक बघा मित्रांनो आपल्या प्रश्नाचं बघा जी की या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. पुढे घरात नाही तीळ आणि मिशांना मारतो पीळ मित्रांनो, बघा घरात नाही तीळ आणि मिशांना मारतो पीळ या म्हणीची समानार्थी म्हण कोणती? तर मित्रांनो बघा जे की या म्हणीची समानार्थी म्हण हे बघा जे की क्रमांक घरात नाही कौल आणि रिकामा डौल. ओके, डॉल नाही तर रिकामा डौल असा आहे. बघा लक्षात ठेवा मित्रांनो जे की क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की घरात नाही कौल आणि रिकामा डौल बघा जे की आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे. ओके, डॉल नाही. पुढे बघा लक्षात असू द्या. आता बावळी मुद्रा देवळी निद्रा मित्रांनो बघा बावळी मुद्रा आणि देवळी निद्रा याचा अर्थ कोणता आहे? तर याचा अर्थ हा मित्रांनो जे की क्रमांक
दिसण्यात बावळा व व्यवहारात चतुर बघा जे की मित्रांनो याचा अर्थ होतो. ओके, तर मित्रांनो जे की क्रमांक अ बघा आपल्या प्रश्नाचं बघा जे की या ठिकाणी मित्रांनो करेक्ट आन्सर बघा होणार आहे. पुढे पुढील मन पूर्ण करा हात दाखवून डॅश डॅश. मित्रांनो बघा हात दाखवून बघा जे की अवलक्षण बघा या स्वरूपात मित्रांनो बघा ही आपली मन बघा जी की या ठिकाणी पूर्ण होते. म्हणजे जे की क्रमांक ब मित्रांनो अवलक्षण आपल्या प्रश्नाचं बघा जे की करेक्ट आन्सर या ठिकाणी होणार असेल. आता गळ्याला यात घालणे. मित्रांनो बघा गळ्याला यात नाही, सॉरी थोडंसं टायपिंग मिस्टेक आहे बघा, माफी असावी. गळ्याला तात घालणे असं आहे बघा मित्रांनो. गळ्याला तात घालणे किंवा लावणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या. तर मित्रांनो बघा गळ्याला तात लावणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ हा प्राणांतिक संकटात घालणे या प्रकारात होतो. ओके, जे की मित्रांनो प्राणांतिक संकटात घालणे समूळ नाही, सॉरी थोडंसं माफी असावी. ओके, जे की मित्रांनो बघा असा याचा या ठिकाणी अर्थ होतो. ओके, लक्षात बघा असू द्या. पुन्हा नाडी सापडणे. मित्रांनो नाडी सापडणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगायचा आहे. तर मित्रांनो नाडी सापडणे या वाक्प्रचाराचा अर्थ हा बघा जे की क्रमांक अंदाज येणे असा होतो. पुढे उपमर्द करणे म्हणजे काय. मित्रांनो उपमर्द करणे म्हणजे काय, तर ते म्हणजे जे की क्रमांक अपमान करणे असा याचा अर्थ होतो. पुढे डोळ्यात घालावयाचे काजळ यासाठी एक अलंकारिक शब्द सुचवा. तर मित्रांनो बघा डोळ्यात घालावयाचा काजळ यासाठी एक अलंकारिक शब्द हा बघा जी की क्रमांक ब अंजन या स्वरूपात होतो. ओके, पुढे आता मनालीचे डोळे माशासारखे आहेत. मित्रांनो मनालीचे डोळे माशासारखे आहेत म्हणून तिला सर्व डॅश डॅश म्हणतात. तर मित्रांनो बघा की मनालीचे डोळे माशासारखे आहेत म्हणून तिला सर्वजण जे की क्रमांक मित्रांनो मीनाक्षी असे म्हणतात. ओके, बघा लक्षात ठेवा. पुन्हा आता अंधा तरी लोंब कळणारा. मित्रांनो अंधा तरी लोंब कळणारा म्हणजे काय, तर मित्रांनो बघा जी की अंधा तरी लोंब कळणारा म्हणजे जी की क्रमांक मित्रांनो त्रिशंकू बघा जी की होय. ओके, जे की लक्षात ठेवा. पुन्हा बघा तितिक्षा. मित्रांनो तितिक्षा म्हणजे काय, मित्रांनो बघा क्षितिजा नाही, लक्षात ठेवा. तितिक्षा म्हणजे काय, तर हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण बघा जे की मित्रांनो म्हणजे तितिक्षा होय. ओके, तर मित्रांनो जे की क्रमांक अ बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं जे की करेक्ट आन्सर होणार आहे. आता खेळाडूंचा संघ. मित्रांनो खेळाडूंचा संघ तसा साधूंचा काय, तर मित्रांनो बघा जसा खेळाडूंचा संघ असतो तसा साधूंचा बघा जी की क्रमांक ब मित्रांनो जथा असते. पुढे महाराष्ट्रातील डॅश डॅश या प्रसिद्ध कवींना कुसुमाग्रज म्हणून ओळखले जाते. तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातल्या बघा जी की विवा शिरवाडकर या बघा जी की मित्रांनो प्रसिद्ध कवींना कुसुमाग्रज म्हणून मित्रांनो ओळखले जाते. ओके, तर या ठिकाणी मित्रांनो जे की क्रमांक अ विवा शिरवाडकर बघा जी की आपल्या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर होणार असेल. पुढे बघा अनुनासिकाचे दुसरे नाव काय आहे. मित्रांनो बघा अनुनासिकाचं दुसरं नाव हे बघा जी की क्रमांक ब परसवर्ण असं आहे, जे की लक्षात मित्रांनो बघा तुम्हाला सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. पुन्हा क्षुतपी पासा. मित्रांनो क्षुतपी पासा या शब्दात एकूण किती स्वर आहेत तर क्षुतपी पासा या शब्दात मित्रांनो बघा की एकूण किती स्वर आहेत हे आपल्याला काढावं लागलं. आता याचे करावं लागलं आपल्याला शब्दाची फोड. आता क्षुत क्ष क श आणि उ हे झालं क्षु. ओके, पुन्हा पी म्हणजे त प आणि ई हे झालं क्षुतपी. ओके, पुन्हा पासा म्हणजे प प्लस आ पुन्हा सा म्हणजे स प्लस आ. ओके, आता मित्रांनो बघा यात एकूण किती स्वर आहेत मोजून घ्या. याच्या बाद क श उ एक आहे, त प ई दोन आहे, प आणि आ एक आहे आणि स आणि आ म्हणजे हा एक म्हणजे एकूण किती एक एक 2 3 आणि 4 बघा जी की मित्रांनो असे एकूण स्वर बघा जी की मित्रांनो या शब्दामध्ये आहेत. ओके, तर मित्रांनो बघा जी की क्रमांक समोर असेल बहुतेक जी की क बघा मित्रांनो 4 आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर असणार आहे, लक्षात ठेवा. पुन्हा बघा धर्मयुद्ध या शब्दात एकूण किती व्यंजन आहेत. मित्रांनो धर्मयुद्ध या शब्दात एकूण व्यंजन किती आहे त्या प्रकारचा प्रश्न विचारला. मित्रांनो बघा व्यंजन करतो. आता याची देखील वरच्याप्रमाणे फोड करा. ध प्लस अ हे झालं ध र म धर्म म्हणजे ना र म आणि हे झालं धर्म. पुन्हा युद्ध म्हणजे य प्लस उ हे झालं यु ध म्हणजे द प्लस ध प्लस ए हे झालं मित्रांनो युद्ध. ओके, आता यात एकूण व्यंजन किती आहेत ध 1 र 2 म 3 य 4 द 5
आणि ध 6. ओके, म्हणजे मित्रांनो बघा जी की क्रमांक ड 6 बघा जी की व्यंजन आपल्या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर या ठिकाणी होणार आहे. पुढे हां, दया पवार यांचे टोपण नाव काय आहे? मित्रांनो दया पवार यांचे टोपण नाव हे बघा जी की क्रमांक जागल्या असे होते. ओके, लक्षात ठेवा. पुढे आत्मचरित्राऐवजी मित्रांनो बघा आत्मचरित्राऐवजी ही आत्मकथा कोणाची आहे? तर मित्रांनो बघा आत्मचरित्राऐवजी ही जी मित्रांनो आत्मकथा आहे ही बघा जी की क्रमांक ब जयवंत दळवी यांची आहे. लक्षात असू द्या. पुन्हा समाजवादच का? मित्रांनो बघा समाजवादच का या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो समाजवादच का या पुस्तकाचे लेखक हे बघा जी की क्रमांक जयप्रकाश नारायण हे आहेत. लक्षात ठेवा. पुन्हा पापाची वासना नको दाऊ डोळा त्याहूनही आंधळा बराच नाही. मित्रांनो पापाची वासना नको दाऊ डोळा त्याहूनही आंधळा बराच नाही या ओवी कोणाच्या आहेत? तर मित्रांनो बघा या ओवी बघा जी की क्रमांक ड संत तुकाराम महाराजांच्या मित्रांनो आहेत. जी की मित्रांनो बघा जी तुम्हाला सर्वांना लक्षात ठेवायच्या आहेत. ओके मित्रांनो ठिकाणी जी की क्रमांक ड बघा संत तुकाराम महाराज आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर मित्रांनो बघा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पहिले अध्यक्ष कोण होते? तर ते म्हणजे बघा की न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे होते. ओके लक्षात ठेवा की मित्रांनो क्रमांक अ न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे 70वा प्रश्न हा बघा शेकोटी या कादंबरीचे लेखक कोण आहेत? मित्रांनो शेकोटी या कादंबरीचे लेखक हे बघा जी की क्रमांक ब डॉक्टर यशवंत पाटणे हे आहेत. ओके आणि मित्रांनो एक प्रश्न तुम्हाला विचारतो त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही बघा खाली कमेंट बॉक्समध्ये द्या. बघा क्ष आणि ज्ञ ही मित्रांनो बघा कोणती बघा जी की व्यंजन आहेत मित्रांनो किंवा आपल्या वर्णामध्ये तर कोणते अक्षर आहेत? ओके हे बघा जी की तुम्हाला सर्वांना मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त तुम्हाला सर्वांच्या मित्रांनो बघा की मित्रांसोबत शेअर करा. कारण मित्रांनो बघा शेवटचे 4 दिवस उरले तर बघा जी की 4 दिवसामध्ये खूप काही तुम्हाला सिलेबस या ठिकाणी जी की कव्हर करायचं आहे. म्हणून सर्वांना मित्रांनो बघा मित्रांनो आपला व्हिडिओ शेअर करा. आणखीन समजा आपल्या चॅनल ठिकाणी सबस्क्राईब केलं असेल की चॅनल सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.